बघा ममता कशी वडापाव खाते. मार्केटमध्ये पण आले आहोत. भाज्यांचे भाव बघा कसा खातोय मी. नमस्कार मंडळी, मी तुमचा कोकणी चेतन. गुड मॉर्निंग मंडळी. असा डेली ब्लॉग शेअर करत आहे. आज संडे आहे आणि सकाळचे वाजले 7. सकाळी उठल्यानंतर मला शांत वातावरणात किती मस्त वाटतं, आनंदी वाटतं. या वातावरणात राहायला खूप आनंदी वाटतं, शांत पण वाटतं. बघा मंडळी, आमची अनामिका पण झोपली आहे. ते झोपायचा कार्यक्रम चालू आहे. आता बाकीची कामं करून घेतो. आज लवकर उठलो आहे तर चला आता मी आवरून घेतो. आता आंघोळ करून मी देवपूजा करणार आहे. ममताचं आवराआवरी चालू आहे. भांडी लावते ममता. हे बघा मंडळी, आमचा अनामिका पण उठली आहे आणि तिचा आता सकाळचा नाश्ता चालू आहे. तिला स्पेशली भरवावं लागतं तेव्हा. रागवते माझ्यावर, रागवते ना ती. अनामिका, अनामिकाची पण झोप झाली आहे. तिकडे बघ वरती कॅमेरा, तिकडे बघ, बघ इकडे बघ, तिकडे अनामिका इकडे बघ. तिने मला आळस दिला आहे. जिम्नॅशियम चालू आहे तिला. जिम्नॅशियम करते. ओम यज्ञेन यज्ञसंविदेवा ओम राजाधिराजाय प्रसन्न साहिने नमो वयं वैष्णवनाय कुर्महे समनोकामान् कामकामाय मय्य कामेश्वरो वैश्रवणो तपसनिर्गृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वदेवा सभासदैति एकदन्ताय विघ्नमहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. आयुष्मान स्किरा. रामकृष्णरी. जय जय राम. आता ममताची जेवणाची तयारी चालू आहे बघा मंडळी. आणि अनामिका बघा काहीच करून देत नाहीये ममताला. येऊन मस्ती करते इकडे. अनामिका, खाऊन झालंय तरी पण. अनामिका, तू पण मदत कर ममताला काम करायला. ये इकडे, ये येते वरती, येते वरती बसायचं ममता, तुला. आज काय स्पेशल करणार आहेस? वाव, मस्त करणार आहे मी. आज मंडळी बेत आहे हलवा आणि फ्राय करणार आहे मी. हलवा फ्राय करणार आहे आणि भाकरी करणार आहे. खूप दिवसानंतर करणार आहे मी. तांदळाची भाकरी. खूप दिवस हलवा नव्हता ना खाल्ला आपण. तांदळाची भाकरी, भात. तांदळाची भाकरी करणार, भात केलाय, आता अजून करायचंय. आता बघूया मंडळी. अंघोळ झाली, देवाचं झालं आता. मग आता जेवण. किती काम असतात म्हणजे. बघा मंडळी, एवढ्या कामातच दिवस जातो. त्याच्यानंतर मग आम्हाला जेवढा वेळ भेटतो त्याच्यामध्ये आम्ही रील्स वगैरे बनवतो. परत जेवल्यानंतर परत भांडी घासायची. खूप काम आहे ना. हो, त्यामुळे आमचे व्हिडिओ त्याप्रमाणे येतात, हळूहळू कमी येतात. जेवढा वेळ मिळतो त्याप्रमाणे आम्ही बनवतो व्हिडिओ. आम्हाला समजून घ्या त्या बाबतीत.
तेच मग कामाला जायचं, घरची कामं करायची काय. हो. आजचा आमचा डेली ब्लॉग बघा तुम्ही. आम्ही काय काय आमचा दिवस कसा जातो ते, कसा वेळ जातो आमचा ते, आणि कसं मार्केटला जायचंय, सामान आणायचंय, मार्केटला पण जायचंय मला. काम आहे, खूप काम आहे. पण असा वेळ जातो त्याच्यामुळे रील्स बनवायला थोडा कमी वेळ भेटतो. आणि आज संडे घरी आहे म्हणून रील्स बनवतोय ना. हो, ते पण आज सुट्टी आहे म्हणून रील्स बनवतोय. ठीक आहे, ममताची तयारी चालू आहे त्याची बनव. त्यांच्याशी मंडळी हे बघा, ममताने मस्तपैकी हलवा फ्राय करायला घेतलाय आणि ते मस्तपैकी रस्सा पण होत आहे आपला खणखणीत. आणि इथे बाजूला गवळण पण चालू आहे आमच्या दादाची. भावाला आवड आहे ना भजन वगैरे, भजन कीर्तन. आणि मस्तपैकी आता फ्राय चालू आहे आपल्या जेवणाबरोबर खायला. नाम जरा मंडळी आता रेडी झाला आहे, फ्राय पण झालं आहे, हलवा रस्सा पण इथे रेडी आहे मस्तपैकी. आणि आता भाकरीची तयारी करतोय बघा. हे झालं की आमचं जेवण रेडी जाईल. ममता कंटाळी आहे. 10-15 मिनिटं कर कर खरं आहे. माझ्या खाताना तुलाच कळेल किती आवडीने खात ते. मी घरात असल्यावर माझ्याशी एक वेगळं बोलत असेल, बाहेर खाताना वाव बाहेरच मस्त आहे. मला काय एवढं येत नाही जेवण करता, मला पण येते जेवण करायला. मला तर तुझ्याच हातचं आवडतं. नाही, मला येत नाही तेवढं. यायला पण जे येतं तेवढं आवडते, तेवढं येतं तेवढं आवडते. अजून तेवढं मला कुठे जमतंय जेवण करता. मला तर वाटतंय तुला जमतंय म्हणून. बाकीच्या बायकां म्हणजे तेवढा त्यांना पण तेवढा एक्सपिरियन्स असतो ना, तेवढा नाही ना मला. तिला पण हल्ला हळूहळू कशी मस्त भाकरी थापते. आगरी लोक मस्त करतात ना, तेवढी नाही आपल्याला. एवढी तरी चालेल, एवढी जमते तेवढी तरी चालेल. नाही तुला पण छान जमतं. भाकरी झाली आहे रेडी, होते आहे रेडी. शेतांना असं झालं की कधी जेवतोय मी एकदाच. मला तर भूक लागलीच आहे जोरदार. म्हणतो सगळं जेवण करण्यात एक्सपर्ट आहे. उगाच काही बोलायचं. मला तर वाटते. मस्त भाकरी आता रेडी झालाय गरमागरम जेवणावर खायला. हो, या मंडळी जेवायला. मस्त असं जेवण. आता आमचं जेवण झालं मंडळी आणि ममता आवडते. मंडळी ममताचं पण आता काम आटपलं आहे, सगळं क्लिनिंग प्रॉपर झाली आहे. बघा मंडळी, आमच्या अनामिकेला असा झोपायला लागतं दुपारचं.
बघा मंडळी, आज चेतन लादी पुसतोय. रोज मी पुसते. आज तो स्वतःहून म्हणाला नाही नाही मी पुसतो आज, राहू दे राहू दे म्हणून. आज मला जरा खूप हेल्प केली आज मला. तसं नेहमीच करतो. अजून एकदा घ्यावं लागेल ना. हां तेच. आम्ही आता संध्याकाळचं फिरायला बाहेर निघालो आहोत. प्लॅनिंग तर काय ठरलं नाही, बघूया जे जमेल तसं करू. ये जाने का दिल का इशारा है, हवा कह रही है, घटा कह रही है, हंसी ये नजारा है. दिल ही ये समझेगा, दिल ही ये जानेगा, दिल का इशारा है. मोहब्बत ने मोहब्बत को मोहब्बत से पुकारा है. बघा मंडळी, मस्त पावसामध्ये एन्जॉय करत आम्ही भुट्टा घेतलाय, त्याचा आनंद घेतोय मक्याचा. म्हणता आम्ही पण आता भुट्टा खाऊन घेतो. बघा कसा खातोय मित्रांनो चेतन. याला तर माझ्यापेक्षा जास्त भूक लागली होती. माझ्या आधीच खायला सुरुवात केली याने. चांगलं आहे का? छान आहे ना. मंडळी आता मार्केटमध्ये पण आले आहोत. भाज्यांचे भाव पण बघा वाढले आहेत आता खूप. काय घेतेस? टोमॅटो. हां महाग आहे खूप. कसे आहेत टोमॅटो? काय बोलते? मंडळी, भाज्यांचे भाव पण खूप वाढले आहेत, त्यामुळे काय भाजी घ्यायची हा प्रश्नच पडतो. काय म्हणता? कसली भाजी घ्यायची हा प्रश्नच पडतो ना. ढोलची प्रॅक्टिस चालू आहे इकडे. पण काय करणार, आठवड्याभराची भाजी घ्यायची, त्यामुळे असं यावंच लागते. भाजी घेते म्हणता? शिमला मिरची. मंडळी, टोमॅटो, शिमला मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या. मंडळी, आमचा आता घेऊन झाला सगळ्या भाज्या आणि आता आम्ही घरी निघालो आहोत. मंडळी, आम्ही इथेच पुढे गणपती बाप्पाचं मूर्ती प्रदर्शन लागलं आहे ते बघायला आलो आहे.
विक्रीस असतात इकडे मूर्ती वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या डिझाईन. तुम्हाला पण दाखवतो आम्ही. बघा तुम्हाला कशा वाटतात त्या मूर्त्या. आवडल्यास इकडे तुम्ही विजिट देऊ शकतात. अशी चिक मोत्याची माळ होती ग तीच थोड्याची ग. चिक मोत्याची माळ होती ग तीच थोड्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. या चिक माळेला रेशमी मोशार दोरा ग. या चिक माळेला रेशमी मोशार दोरा ग. मऊ रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ उभी ग. रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ उभी ग. चिक मोत्याची माळ होती ग तीच तोड्याची ग. चिक मोत्याची माळ होती ग तीच तोड्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. अशा चिक माळेला हिऱ्याचे आठ आठ पदर ग. अशा चिक माळेला हिऱ्याचे आठ आठ पदर ग. अशी 30 तोळ्याची माळ गणपतीला घातली ग. 30 तोळ्याची माळ गणपतीला घातली ग. अशी चिक मोत्याची माळ होती ग. आता काहीतरी पार्सल घेतोय आम्ही खायला. बघा ममता कशी वडापाव खाते. मजा येते वडापाव खायला गरम गरम. आता पावभाजी आम्ही घेऊन घरी जाणार आहेत पार्सल घेऊन. बना के रखो पावभाजी भाजी बनाने के बाद पुलाव बनाएगा. हाँ चलेगा लेकिन पिक ममता या खायला तुम्ही पण. या खायला या तुम्ही खायला पण. सगळे तुम्ही पण. शोना काय करते? ए पिलू इकडे बी माझ्याकडे बघ. अनामिका, ए अनामिका काय करते तू? कोणती माझी सोनली? इकडे बघ, इकडे बघ, इकडे वरती बघ. काय होय तुला? काय होय? हां काय होय? काय ग? इकडे बघ, बघ इकडे, बघ इकडे. किती खाशील तू? किती खाशील? तरी पण तुझं तेच असतं ना, आहे ना? शोना म्हणजे पिल्लू. मंडळी आता मंडळी जेवण झाल्यानंतर आता आम्ही फ्रूट कट करतोय. थांब. ए पिल्लू थांब. अनामिकासाठी पण फ्रूट देणार आहे तिला.
थांब. तिला हेच प्रकारचं जेवण जास्त लागतं ना, म्हणून तिच्यासाठी स्पेशल आणलं आहे आम्ही हेच आज. लागतं. ड्रॅगन फ्रूट अँड व्हाईट ॲपल. हे आवडतं तुला शोना? हे हवंय तुला? वाव, मस्त म्हणता. थोडं हे कट करायची टेक्निक असते, ते ममता त्या प्रकारे कट करते, त्या टेक्निकप्रमाणे. या अनामिका, अनामिका, अनामिका घे. खा. तिने मगाशी पण खाल्लं होतं. मी बघतो जरा एक टेस्ट करून कसं आहे म्हणता. ये या अनामिकाचं फेवरेट आलंय फ्रूट. आता अनामिका ते खाणार आहे. इथे बघा इथे कशी खेचून घेते ये. बघा. इथे इथे बस इथे. हे तिचं फेवरेट फ्रूट आहे, ऍपल ये. ॲपल. इथे पुढे ये लवकर, इथे ये पुढे चल. या अनामिका ये, ये खा, ये ये. ऍपल आवडतं तिला, द्राक्ष आणि पेरू. वा, अनामिका बघा आपली कशी मस्त ॲपलच्या नावाने आली पुढे ती. कॅमेरा ऑन केला की लांब जाते ती. खा खा अनामिका खा. काय सुद्धा खा. आमची अनामिका पण खायला लागली आहे फ्रूट आमच्याबरोबर. ओ, खावा खावा खावा, फेवरेट फ्रूट अनामिकाचं. मंडळी, हे जेवल्यानंतर असं खाणं खूप चांगलं असते आरोग्यासाठी, म्हणून आम्ही पण आता खातो आहे फ्रूट. तुम्ही पण खावा, आरोग्याची काळजी घ्या तुमच्या. बघा आमची अनामिका पण खाते कशी आवडीने. आम्ही रोज खातो असं फ्रूट, तुम्ही पण खात जावा. ये अनामिका. काहीतरी असंच खायचं असते म्हणलं, कापायचं नसतं म्हणजे. लास्ट फ्रूट आलू बुकार. मग या अनामिकाला आवडते का हे. किती छे आहे ते. असंच खाते. हा, ते हिला द्यायचं आहे ना कोण. तिला दे. घे. तुझं काय तिथे तुम्हाला काय. तर मंडळी, आता मी हा ब्लॉग आता इथे संपवत आहे. आजचा हा संडे रुटीनचा ब्लॉग तुम्हाला दाखवला डेलीमध्ये. बघा तुम्हाला कसा ब्लॉग वाटतो. माझ्या ब्लॉग चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुम्ही केलं नसेल तर. माझ्या व्हिडिओना लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. या ब्लॉगबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याचा रिव्ह्यू द्या मला. आणि तुमचा सपोर्ट आणि सहकार्य असंच असू द्या. हे खाणार आहे. हे काय खातेस थोडंसं. आता हे या ब्लॉगचा शेवट आता गोडने करतोय. केक आणलाय आम्ही, तो आता खातो. मला नको आहे. तू पण खा ना थोडा. नको मला. खा खा थोडा. मला म्हणजे झोप येते. या ब्लॉगचा शेवट आता हा केक खाऊन करतो आम्ही. आणि आमचा डेली संडेचा ब्लॉग हा इथेच संपतोय. आमचं असंच असतं सगळं रुटीन ना संडेचं. तो रुटीन असंच असतं थोडक्यात. काम. बघा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आमचा आता कळवा, प्रतिक्रिया तुमच्या. आणि तुमचं असंच सहकार्य असू द्या आम्हाला. आपल्या चॅनेलला असाच सपोर्ट करा शेवटपर्यंत. काय येस. या म्हणजे तुम्ही पण केक खायला. हे घ्या. फेवरेट अय्यंगारचा माझा केक आहे, तो आणलाय. पाइनएप्पल फ्लेवर. तुम्ही पण या मंडळी खायला.
नंतर तू पण घे थोडं. मी ते एकच मिनिट. चांगला लागतंय का? मस्त. बाय मंडळी, भेटू नवीन व्हिडिओमध्ये असंच. बाय. टेक केअर. टेक See केअर. you soon. गुड नाईट. शुभरात्री. काळजी घ्या आणि आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा. बाय.